शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दौऱ्याचा दुसरा दिवस अर्थात राजापूर इथं सभा होते। राजापूरला एक ऐतिहासिक महत्त्व आहे, राजकीय दृष्ट्या देखील एक वेगळं महत्त्व आहे आणि या राजापूर शहरातील जवाहर चौकात ही छोटे काणी अर्थात त्याला कॉर्नर सभा म्हणतो ती होते। जय्यत तयारी आहे। दोन गोष्टी इथं लक्षवेधी आहेत। जर आपण या बाजूला बघितलं तर इथं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा सत्तेत असताना त्यांनी जी काही कामं केली आणि एकंदरीत त्या 2.5 वर्षाचा प्रवास हा इथं फोटोंच्या माध्यमातून सध्याच्या घडीला मांडण्यात आलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर राजन साळवी यांचा एक बॅनर आहे, तो देखील लक्षवेधी आहे। झुकेगा नहीं असं या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे, जी टॅगलाईन आहे आणि त्या टॅगलाईनवरून पुन्हा एकदा चर्चा होते। अर्थात राजन साळवी माझ्यासोबत स्वतः आहेत, त्यांच्यासोबत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आजची राजकीय सभा ही त्यांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये होते आणि राजापूर किंवा राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातल्या सध्याच्या घडामोडी ज्या आहेत ते प्रेक्षकांना निश्चितच ठाऊक आहेत। सभेतून काय मिळेल? जय महाराष्ट्र। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हे कोकण आहे आणि आत्तापर्यंत शिवसेनेला भरभरून ह्या कोकणाला नाही दिलेलं आहे आणि म्हणून किती पडझड झाली आणि किती काही गोष्टी घडल्या तरी हा संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती कोणता परिणाम होणार नाही। आणि आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा जो आज दौरा आहे त्यामुळे आमच्या शिवसैनिकांमध्ये आमच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि प्रचंड उत्साहाच्या माध्यमातून कोकणामधला हा दौरा 100% यशस्वी होणार। 2024 सालच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचा उमेदवार निवडून येईल हा मला विश्वास आहे। तुम्ही वारंवार उल्लेख करता मी नमणार नाही, पुन्हा आता इथं मी एक बॅनर बघतो त्याच्यावर तुम्ही लिहिले झुकेगा नहीं, नेमकं काय? म्हणजे एसीबीची चौकशी झाली त्यानंतर तुमची भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि पुन्हा एकदा या सभेच्या ठिकाणी तुम्ही म्हणताय झुकेगा नहीं। माझ्यावरती एसीबीने कारवाई केली, घरापर्यंत माझ्या पत्नीपर्यंत माझ्या मुलापर्यंत कुटुंबापर्यंत पोचले, पण राजन साळवी झुकेगा नहीं हे निश्चितपणे लोकांना दाखवून दिलेलं आहे आणि आज आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत आलेलं आहे। झुकण्यासाठी हे सरकार आणि अनेक मंडळी आमच्याकडे पायघड्या घालतात आहेत। म्हणजे काय? म्हणजे असा अर्थ आहे की जे लोक शिवसेना सोडून गेलेत त्यांना पुन्हा शिवसेनेच्या प्रवाहामध्ये यायचं आहे, कारण ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष असा आहे की 2024 सालच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होऊ शकतो, निवडून येऊ शकतो। म्हणून अनेक मंडळी पाठच्या दराने यायचा प्रयत्न करत आहेत। त्यांना प्रवेश द्यायचा नाही द्यायचा हा सर्वस्व निर्णय हा आमचा उद्धव साहेबांचा असेल, माझं असं मत आहे। जोडून एक प्रश्न घेतो, शिवसेनेचे उपनेते आहात, मी राज्यातलं तर म्हणेनच, पण कोकणातलं तुम्ही नेमकं हे कुणाबद्दल बोलताय? कोकणातले नेते आहेत, राज्यातले नेते, त्यांच्याबद्दल बोलताय? ज्यांनी आजपर्यंत शिवसेना सोडली ते मातीमध्ये मिळाले, त्या राज्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, तालुक्यातले असतील, आम्ही नाही, ही इथली जनता कोकणातली त्यांना मातीत गाडणार हा मला विश्वास आहे। तर राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे की अनेक जण मागच्या दारानं प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत। अर्थात निर्णय जो असेल तो उद्धव ठाकरे यांचा सर्वस्वी असणार आहे, पण ही सभा नेमकी कशी होते, प्रतिसाद कसा मिळतो आणि इथूनच आजच्या या सभेची सुरुवात होणार आहे म्हणजे या दौऱ्याची। त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, निवडणुकांच्या दृष्टीनं काय आवाहन करतात हे देखील आपल्याला पाहावं लागेल। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, राजापूर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।